दारूमध्ये भेसळ होते, दारूचा दर्जा खराब आहे अशा तक्रारी प्रशासनाकडे येणं स्वाभाविक आहे. पण चक्क दारू चढत नाही म्हणूनच प्रशासनाला फोन येतील तर तक्रारीचा हा प्रकार जरा हटकेच म्हणावा लागेल. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनीच हा किस्सा सांगितलाय. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, दारूमधील भेसळीवर प्रशासन कारवाई करणारच, पण दारू चढत नाही या तक्रारीवर प्रशासन नेमकी कोणती उतरण शोधणार आहे? दारूमध्ये भेसळ झाली तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी येणाऱ्या तक्रारीवर कारवाई होणं आवश्यकच आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दारू यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचं सांगत भेसळीबाबत तक्रार येत असून त्यावरती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केले. पण त्याच चर्चेचं समोर आला एक भन्नाट किस्सा. काही जण म्हणे रात्री मंडळी पहिला बसल्यानंतर थेट फोन करतात, साहेब दारू चढत नाही. आता भेसळयुक्त दारूची तक्रार असेल तर नमुना घ्या, तपासणी करा, भेसळ आढळली तर कारवाई करा. पण दारू चढत नाही या तक्रारीवर प्रशासनानं काय करायचं? बाटलीची तपासणी करायची, दारूची गुणवत्ता तपासायची, की तक्रारदारालाच विचारायचं, साहेब किती ग्लास झाले? प्रशासनासमोर हा प्रश्नही तितकाच भन्नाट असणार आहे. उद्यापासून एखादा फोन आला, साहेब कालची दारू चढली होती, आजची चढत नाही, तर प्रशासनानं त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करायचं का? आणि आणखीन पुढे जाऊन कोणी म्हटलं की साहेब दारू चढते पण अपेक्षा इतकी चढत नाही, तर त्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करायची का? भेसळयुक्त दारू विरोधामधील तक्रारीवरती कारवाई झाली पाहिजे, पण दारू चढत नाही तक्रार प्रशासनानं सोडवायची की संबंधितांनी स्वतःच? सरकारी यंत्रणा नागरिकांच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठीच आहे, दारूच्या चढण्या उतरण्याचा हिशोब ठेवण्यासाठी नाही. म्हणूनच भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा, पण दारू चढत नाही म्हणून फोन करणाऱ्यांना एकच सांगा, ही तक्रार प्रशासनाची नाही, तुमच्या ग्लासाची आहे. दारूचा विषय गंभीर आहे, पण तक्रारीचा हा प्रकार मात्र भलताच भारी आहे.